दरम्यान खासदार संजय राऊत यांच्या विरोधात संजय निरुपम हे आता चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळतात। कारण नेपाळचा संदर्भ देत संजय राऊत यांनी एक वक्तव्य केले होते, ज्याच्यावरून आता संजय निरुपम जे आहेत ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। नेपाळ हिंसाचारावरून भारत सरकारला इशारा देत अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता राऊतांनी व्यक्त केलेली। यावरून आता संजय निरुपम यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे। राऊत यांचं हे कृत्य देशद्रोही आणि भारतात सुद्धा अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी कट रचत असल्याचं म्हणत निरुपम यांनी आता तक्रार केली आहे। खिलाफ ये आग जो है नेपाल में लगी है, ये तानाशाही के खिलाफ है। और ये आग सरकार, मंत्री और मंत्रियों के बेटे जो फॉरेन विदेश में जो है ना, उनके खिलाफ भी है। मंत्री उनको सड़क पर पकड़कर लोगों ने मारा है, घर जलाए हैं। भारत की स्थिति भी ठीक नहीं है। ये ऊपर ऊपर सब दिखा रहे हैं, लोग अंदर अंदर बहुत अस्वस्थ और असंतोषी है। नेपाळमध्ये परवा जो हिंसाचार झाला, त्या हिंसाचारच्या सूत्र पकडून उबाठाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी 2-3 असा ट्विट केला आणि अक्षरशः या देशाच्या पंतप्रधानाला धमकी दिलेली आहे। आणि त्या ट्विट मध्ये हिंसा भडकविण्याचा काहीतरी ते प्रयत्न करत आहेत असा साफ दिसतो। यासाठी मी आज वर्सोवा पोलीस स्टेशन मध्ये संजय राऊतच्या विरोधात एक तक्रार घेऊन आलेले आहोत।